वर्धा जिल्हा परिषद समोर सुरू असलेल्या NHMच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज आंदोलनस्थळीच गौरी पूजन करून लक्ष वेधले। गेल्या 8 दिवसांपासून हे काम बंद आंदोलन जिल्हा परिषद समोर सुरू आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने आरोग्य कर्मचारी आंदोलनात गौरी पूजन करून साकडे घालत असल्याचं चित्र आंदोलनस्थळी पाहायला मिळालंय। यावेळी आरती देखील करण्यात आली। जानेवारी महिन्यापासून अनियमित वेतन केले जात आहे। पगारवाढ, समायोजन, समान काम समान वेतन याशिवाय 14 मार्च 2024च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या। आज आमच्या आंदोलनाचा 8वा दिवस आहे। आज आम्ही आगळेवेगळे आंदोलन यासाठी केलेलं आहे की आज महाराष्ट्रामध्ये गौरी पूजन केले जाते आणि या गौरी पूजनाच्या निमित्तानं आज आम्ही सर्व अधिकारी जे आमच्यावर जो अन्याय होऊन राहिला येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर त्या अन्यायाच्या विरुद्ध कुठेतरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, आमचं जे हक्क मिळाला पाहिजे। आम्ही कोविड काळामध्ये एवढी अत्यंत महत्त्वाची जी सेवा आहे ती सेवा दिलेली आहे। महाराष्ट्र सरकारने पहिल्या नंबरचं बक्षीस घेतलेलं आहे, केंद्र शासनाने पहिल्या नंबरचं बक्षीस घेतलेलं आहे। मार वरच्या जे इंटरनॅशनल लेवलवर जाऊन मार उदो करून आले आहे। आमच्या भारतातल्या कर्मचाऱ्यांनी, आशा अंगणवाडी सेविकांनी खूप मोठं चांगलं कार्य केलेलं आहे आणि त्यामुळे आज आम्ही कुठेतरी मृत्यूदर कोविड काळामध्ये कमी करण्यासाठी सार्थ झालेलो आहे। अशी मार आपली स्वतःची वाहवा करून घेतली, पण आज मात्र 5-6 वर्ष होऊन गेले, 20 वर्ष झाले आम्हाला NRHM कर्मचाऱ्यांना, पण अजूनपर्यंत शासनाने कुठेही आम्हाला या समायोजनामध्ये समायोजित केलेलं नाही आहे। आणि 14 मार्च 2024ला जो शासन निर्णय काढलेला आहे की ज्यांना 10 वर्ष पूर्ण झाले आहे अशा कर्मचाऱ्यांचं आम्ही समायोजन करू आणि दरवर्षी 30% समायोजन करू म्हणून, पण अजून कुठल्याही प्रकारची शासन त्या GRची दखल घेत नाही आहे। त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही आगळेवेगळे आंदोलन केलं आहे आणि जर आमची आजही अजून दखल घेणार नाही तर याच्या पुढे पण आम्ही आणखी असंच तीव्र आंदोलन करू। आणि आज आमचा 8वा दिवस आहे, तर या आंदोलनामुळे जे गरीब वर्ग आहे, जे खेड्यापाड्यातील लोक आहे, त्यांना मात्र त्यांच्या जे आरोग्य आहे त्याच्यावर खूप विपरीत परिणाम होऊन राहिलेला आहे, कारण त्यांना ज्या प्रकारची सेवा पाहिजे त्या प्रकारची सेवा मिळून नाही राहिलेली आहे। 19/8/2025 पासून हे आंदोलन चालू आहे। आम्ही सामुदाय आरोग्य अधिकारी संघटना 25/8/2025 पासून आम्ही या संपामध्ये सहभागी झालो। मागील गेल्या 1.5 वर्षाच्या अगोदर जो संप झाला होता 37 दिवसाचा, त्याने आम्ही एकदम सक्रिय आणि प्रत्यक्षरित्या सामील होतो। आमच्या पण काही विविध मागण्या आहे सामुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या, त्या आम्ही एकत्रीकरण समितीला दिलेल्या आहे। आशा करतो की शासनाने त्यांनी प्राधान्याने बघावं आणि जे राष्ट्रीय आरोग्य अधिकारी कर्मचारी संघटना आहे, जे सर्व लोक आहे मागील 18 वर्षापासून कार्यरत आहेत, त्यांना कुठेतरी न्याय मिळवून द्यावा, एवढंच मी आपल्या शासनाने आपल्या वतीने सांगू इच्छितो। आपण या आंदोलनात सहभागी झाले आहात? आम्ही प्रत्यक्षरित्या वर्धेतील 120 सामुदाय आरोग्य अधिकारी यात सामील झालेले आहोत। या आंदोलनाला पालकमंत्र्यांनी भेट दिली का? नाही, अजूनपर्यंत वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री इथे आलेले नाही, पण आशा करतो का लवकरच ते आपल्या आंदोलनास्थळी भेट देईन आणि आमच्या ज्या अडचणी आणि मागण्या आहेत त्या समजून घेऊन त्याच्यावर न्याय द्यायचा प्रयत्न करेल, एवढीच मी आशा त्यांच्याकडून करतो। राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत बेमुदत संपाचा आज 8वा दिवस आहे। 14 मार्च 2024 रोजी आमचा जे GR निघाला होता त्याच्या निमित्त आम्ही आता इथे रस्त्यावर उतरलेले आहे। माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी आम्हाला 12-12-12 यामध्ये आश्वासन दिले होते की जर आमची सरकार आली तरी तुम्हाला रस्त्यावर बसण्याची गरज नाही पडणार, तुम्हाला कोणाच्या दारात बसण्याची गरज नाही पडणार। परंतु आज आम्हाला एवढी गरज पडलेली आहे की आम्ही आज रस्त्यावर उतरलेले आहे। आमच्या या NRHM कर्मचारीमध्ये फक्त 2 कॅडरचं समायोजन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये पण काही लोकांना ते रुजू करून घेण्यात आलेले नाही आहे। तरी आपले सरकारला आम्ही हेच एवढं विनंती करते की आरोग्य विभाग जे आहे एवढा चांगलं काम करणारे कर्मचारी आहे आणि सर्व शिक्षित लोक आहे। जर तुम्ही लाडकी बहीणला घरी बसून तुम्ही 1500 रुपये देत आहे आणि हे इथे पण लाडकी बहीण आहे, लाडके भाऊ आहे, एवढे सर्व कर्मचारी अधिकारी कामं करत असताना तुम्ही यांना परमनंट आणि समायोजन करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज पडत आहे। तर कृपया करून आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो की आमचं जे हे आहे आंदोलन आहे ते पूर्णपणे सशक्त आणि पूर्णपणे संबल झाला पाहिजे। कृपया करून आमच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात यावा ही नम्र विनंती आहे। या संदर्भात हे सांगायचं आहे की नेहमीच आम्ही आंदोलनात उतरलेलो आहे, कंत्राटी कर्मचारी आणि सर्व
आणि ज्यावेळी सरकार स्थापन झालं आहे त्यावेळी शासनासोबत खांद्याला खांदा लावून सगळ्यांनी काम केलं आहे. कोविडमध्ये सर्व परिचय आहेच की आरोग्य विभाग पोलीस प्रशासन झालं, हेच सर्व बाहेर होते आणि सर्व जे नागरिक आहे किंवा जे काही इतर प्रशासन आहे त्यामध्ये जे लोक होते ते सगळे घरी होते. पण आरोग्याची एवढी मोठी भूमिका असून आणि सर्व बाबतीमध्ये सर्वांना सगळ्या गोष्टी माहिती आहे. जे काही माननीय मुख्यमंत्री आहे, माननीय उपमुख्यमंत्री आहे, माननीय आरोग्यमंत्री आहे, या सर्वांना सर्व गोष्टी माहिती आहे. आणि आम्ही तुमचेच लेकरं आहोत, आम्ही कुठलेच बाहेरचं नाही आहोत. आज 8 दिवस झाले आम्ही इथं बसतोय तर एक प्रकारचं असं काम न केल्यासारखं होत आहे. तर हे बोरिंग होत आहे. आम्हाला पाहिजे काम. तर प्लीज तुम्ही सर्व जे शासन आहे, प्रशासन आहे, या सर्वांनी आमच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्या. एवढे कर्मचारी जे आहे जे 15-15 वर्ष 20-20 वर्ष यामध्ये काही मृत पावलेले आहे, याच्यामध्ये नक्कीच शासन सेवेमध्ये घ्या. आम्ही तुमचेच आहोत, तुमचीच लेकरे आहोत आणि दुसरं काही सांगू इच्छित नाही आहे. सर्वांना सर्व गोष्टी माहिती आहे.